शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुका पिंपरी या गावी आलोय. शेतकरी मित्रांनो, एससीटी वैदिक या तंत्रज्ञानाचा वापर करून केळीसारख्या क्षेत्रांमध्ये जर तुम्ही माझ्या पाठीमागं पाहिला मित्रांनो, एक वेगळा प्रयोग तुम्हाला मी असं का म्हणतोय, कारण जर तुम्ही आता माझ्या जर पाठीमागं बघितला, असं कोणतं झाड नाही की ज्या झाडाला असा एवढा मोठा घड लागला नाही. किती झाड असते ही सगळी? 3000 झाड 3000 झाड आहेत. 3000 झाडामध्ये एकही झाड मोकळं नाहीये. आणि विशेष काय, त्याची जर लेंथ बघितली, लेंथ म्हणजे असं पाहायला गेलं तर वर पाहावं लागतंय असं. आणि जवळजवळ हे जर लेंथ पाहिली मित्रांनो, तर जवळजवळ हा 6-7 फुटाच्या आसपास हे लेंथ असत. तत्पूर्वी आपण शेतकऱ्यांचा परिचय घेऊया. केलं सर, नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव वैभव पडळकर, राहणार पिंपरी बुद्रुक, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ओके. आता तुम्हाला केळी क्षेत्रातला तसा अनुभव आहे की पहिल्यांदाच अनुभव घेतला? नाही, पहिल्यांदाच केळी लावली, आधी नव्हती केळी. याच्यात तो काय अनुभव नाही? नाही. तुमचा तर हा गड पाहिला आहे, जर सगळी क्वालिटी पाहिली तर असं वाटतं की तुम्हाला एक 10-20 वर्षाचा अनुभव असेल. नाही, पहिल्यांदाच केळी. पहिल्यांदाच आधी केली? ऊस भरपूर होता आपल्याकडे आधी. बर. केळी पहिल्यांदाच. कधीची लागवड आहे ही 26 जुलैची लागवड आहे. 26 जुलै 2000. जवळजवळ ही 8व्या महिन्याच्या आसपास, म्हणजे 8 महिने झाले मला वाटतंय. म्हणजे हा जर पाहिला गेला तर हा उन्हाळ्याचा प्रचंड टेम्परेचर आहे. टेम्परेचर म्हणजे आपण सावलीत वाटतंय, पण वरती जर बघितलं 43-42 अंश सेल्सिअस तर आता सध्या आहे. जर उंची बघितली सर, आता ह्याची उंची जर बघितली सर, किती उंची असेल केळीची, पूर्ण केळीची उंची? हे वर 11-12 फुटापर्यंत गेला असेल हे सगळं. पान. आता आम्ही तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. आता माझ्या पुढे हा तुम्ही बुंदा बघू शकता. हाच बुंदा बघा याच्यामध्ये. सर किती बुंदा असेल वा? केवढा असेल हा बुंदा? काय वाटतंय? 1 सेंटीमीटरचा, 1 मीटरचा. 1 मीटरचा? 1 मीटरचा. सर कसं वाजते बघा ना. हा एकदम भरीव. मला सांगा सर, ह्याचा बुंदा एवढा आहे याच्यामध्ये, तर याची फळ जर बघितलं वरती बघा ना, आता फळ जर बघितलं सर, या ना इकडं, फळ केवढं आहे बघा ना ते. आणि विशेष काय सर याच्यामध्ये, याचा लस्टर जर बघायला गेला तुम्ही, लस्टर बद्दल तुम्हाला काय वाटतं? याचं क्वालिटी 1 नंबर आहे. सगळी वरच्या फणीतली फिंगरिंग 1 नंबर आहे. वरच्या फणीत एक केळ्यांची संख्या असेल 38-40 अशी एका ह्याच्यामध्ये. एका फणीत. म्हणजे समजा ही जर फणी पकडली आपण इथून अशी, तर ही जवळजवळ 38 ते 40च्या आसपास आहे तुमची फणी वरच्या फण्यामध्ये. ओके. आता त्याचं जर सर एकदम क्वालिटी जर बघितलं सर, आता बघा नाही सर, ह्याचा एक जर क्वालिटी बघितली, म्हणजे ह्याची जर एक रचना बघितली सर, रचना अप्रतिम रचना दिली बघा ना याच्यामध्ये. म्हणजे शक्यतो असं पाहायला मिळत नाही. मी असं का म्हणतोय सर, आत्ताच जवळजवळ हे घड समजा येऊन किती दिवस झालं समजा? हे 1.5 ते 2 महिने झाले. 1.5 महिने झाला. या ना आपण थोडंसं बघूया आपण. आता एकच ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला जर मी दाखवलं याच्यामध्ये, तुम्ही आता इकडं पण बघू शकता. आता हे घड बघा, जवळजवळ बघा. आता हा घड सर, आणि ही फणी बघा. मला वाटतं सर हे जवळजवळ किती असेल याच्यामध्ये? हे 40च्या आसपास असेल केळांची संख्या याच्यामध्ये. आता मला थोडंसं वैशिष्ट्य पाहिजे का, आपण केळ जर पाहिजे, आता सगळीकडे केळ फुलून पाहिले, पण मला एक तुमच्याकडून विचारायचं की समजा हे जे तुम्ही आज चमक पाहताय, हे जे क्वालिटी पाहताय, याच्या मागचं रहस्य काय? ह्याला खांडणीला कृषी अमृतचा वापर भरपूर प्रमाणात केला. किती बॅग टाकल्या? 3000 झाडांसाठी मी 40 बॅग टाकल्या होत्या. ओके. म्हणजे खांदीला. खांडणीला तुम्हाला भीती नाही का वाटली बाबा 40 बॅग टाकतोय आपण याला? पान जर पाहिला सर, आता ह्याची लेंथ पान, ह्याची लेंथ सर किती लेंथ असेल व्हायचे हे सर? जवळजवळ हे किती फूट असेल? 5-6 फुटापर्यंत पान निघलेत काय एक पान. आणि त्याची जर रुंदी बघितली, आता ही लांबी 6 फूट, रुंदी जर बघितली तर मला वाटतं जवळजवळ हा 1.5 फूट आणि ही 1.5 फूट असेल. म्हणजे 3 फुटाचा लेंथ असला. म्हणजे विचार करा शेतकरी मित्रांनो, आपण नेहमी एससीटी वैदिक मध्ये सांगतो शेतकऱ्यांना की ज्याचं पान मोठं असेल त्याचं फळ मोठं आहे. हे जे फळ येण्यामागं मुख्य कारण काय? पान मोठं गेले. पण तुम्हाला बरीच लोक वेड्यात पण काढत होते असं मला, कारण मी सुरुवातीला की त्यांचं असं मत होतं, नाही तुम्ही रासायनिक वापरतच असला पाहिजे, एवढी मोठी केळ कसं काय येऊ शकते, आणि विशेष म्हणजे करप्याच नाहीये. करप्या नाही बागेत आला. हा, ही जी लोक म्हणत होते करप्याच नाहीये, त्यावेळेस तुम्हाला बरंच ट्रोल करत होते आसपासची लोक थोडीशी. तो एक अनुभव सांगा ना मला. करप्या बागेत आलाच नाही. म्हणजे ज्या टायमिंगला आम्ही केळीची पोगा भरणी वगैरे घेतली, त्याच्यानंतर
गडावर मच्छरचं औषध मारायलाच पंप आणला, नाहीतर शेतीत पंपच बागेत घेऊन आलो नाही. कसलंच नाही अहो सरळ सरळ जर केळी क्षेत्र लावलं सर तर करप्याचे किती फवारण्या होते त्या? कारण करप्याच्या काय काय शेतकऱ्यांच्या 3-4 पण फवारण्या होत्या. होते त्या. बरं एवढं करून द्या, आता सध्याची काय परिस्थिती आहे त्याची? तरी पानं जातात वरची टेम्परेचरने, आणि एन व्हायच्या टायमिंगला झाडात हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे करप्या येतोच बागेवर बऱ्यापैकी. बरं, म्हणजे हा इतिहासच आहे इथला. हा येतोच. ओके, बरं. केळीत येतो. हा तुम्हाला असं वाटतं का सर, ज्या शेतकऱ्यांना भरपूर नॉलेज होतं ह्या क्षेत्रातला, म्हणजे तुम्ही तर आत्ता आले तर 1 वर्ष झाले, पण तुम्हाला पण काही लोक सल्ला देणार होते, आहे की. आसपासचे सगळे लोक तुम्हाला गायडन्स करणार होते, त्यांचा तर खूप मोठा अनुभव होता. अनुभव आहे ना. पण तुम्हाला असं वाटतं का, जर तुम्हाला त्यांच्या एवढा अनुभव असता, बघा मी काय म्हणतोय, म्हणजे खूप ज्ञान असतं तुमच्यासारखं, म्हणजे तुमच्याकडे जे आता ज्ञान आहे पण त्यांच्याकडे केमिकलचं ज्ञान आहे, काय परिस्थिती असते जर तुमच्याकडे तेवढं केमिकलचं नॉलेज असतं? आज हरकत नाही ठेवायला, पण असतं समजा, तसंच प्रयोग अजून चालू ठेवला असता लोकांचा ऐकून तर काय झालं असतं? काय झालं, मातीवर जास्त मी काम केलं ह्याच्यात केळीवर. बरं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला स्वतःला समजलेलं की जमिनीत नायट्रोजनचं प्रमाण जास्त झाल्यानंतर कार्बन कमी होतोय. ओके. त्याच्यासाठी मग मी कार्बनवर भर दिला, ऑर्गॅनिक कार्बनवर. बरं. जमिनीतला कार्बन वाढवायचं. कार्बन वाढवण्यासाठी काय उपाय केले? एक तर कृषी अमृत टाकलं तुम्ही, कृषी अमृत टाकलं, आणि सॉइल चार्जर किती दिलं? सॉइल चार्जर ह्या बागेला आतापर्यंत कमीत कमी 20 लिटर पर्यंत गेला. 20 लिटर गेले. म्हणजे जवळजवळ 8 महिन्यामध्ये तुम्ही 20 लिटर सॉइल चार्जर दिले. तुम्हाला ही टेक्नॉलॉजी कशी माहित झाली? मी आधीच युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघितले होते, पण माझ्या मित्रांनी ते कोणी यूज केलेलं त्याच्यावरती बघितलं मी त्यांच्या बागेत जाऊन, पेरूच्या वगैरे बागेत, आणि त्याच्यानंतर मग मी स्वतः निर्णय घेतला की हे औषध यूज करायचं म्हणून. आता सर आपण जर पाठीमागपासून पुढेपर्यंत बघितला तर समजा काय पाठीमाग बघितलं सर, असं एकही गड दाखवा की तो लहान आहे सर. म्हणजे कोणताही जर गड बघितला सर, आपण असं एखाद्या पिक्चरच्या शूटिंग मध्ये उभं राहिलं असं वाटतं बघा ना तुम्ही. म्हणजे इथून तिथून जर बघितलं सर, कडेपासून पाण्याच्या पर्यंत, पाणीकडे पाठीमागेपर्यंत सुद्धा एकसारखी लेंथ आहे सर. विशेष काही सर, ही जर तुम्ही ह्याची जर लेंथ बघितली, अशी लेंथ बघितली सर, लांबी किती असेल हो ह्याची? हा घड असेल 4.5 फुटापर्यंत. ओके. आणि हे किती असेल साधारण? एक इथं सहज बसतं. एक इथपेक्षा जास्त आहे ते वरची. आता मला जर सांगा, याचं जर वजन काढायला गेलो सर, वजन तर किती वजन आहे ह्याचं बरं? हा परिपक्व घड झाल्यावर 45च्या आसपास जाईल. 25 किलोच्या अजून 1 आसपास. महिना हार्वेस्टिंगला टाइम आहे. ओके. आता जर साईज बघितली सर, क्वालिटी बघितली, बऱ्यापैकी काय होतं की शेतकऱ्यांच्या बांधावर जेव्हा आपण जातो एकदम बारीक बारीक फणी निघतात. हा. आणि ही फणी अशी पाहू पण नाही वाटत, म्हणजे फाणी एवढी एवढी शिक, मग सांगा किती माल निघायची त्याचा. आज जर तुमच्याकडे फणी बघितली तर एक्सलंट क्वालिटी आहे. तुम्हाला मी शेतकऱ्याला जवळून दाखवतो, शेतकरी मित्रांनो, याच्यावरती मला एक मच्छरचा डाग दाखवा, म्हणजे मच्छरनी एकदम चाळण केलेली असते. पण तुम्ही जर बघितलं कुठं वरपासून खालीपर्यंत मच्छरची काहीच प्रॉब्लेम नाही सर, मच्छर आलाच नाहीये. आता नाही तर आपण जर उभं राहिलो सर, 50-50 मच्छर तर आपल्याला चावतात, खरंय का नाही? पण तुम्ही आसपास कुठेही बघा सर, कुठेच मच्छर दिसत नाही. मच्छर नाही. हा, ते केळीमध्ये त्यांचं राहण्याचं खूप मोठं ठिकाण असतं. एवढ्या टेम्परेचरला ते गारवेज ठिकाण तर राहतेच, बरोबर आहे का नाही? पण सर कुठंच नाहीये. विशेष काय याच्या मागं सर रहस्य काय तरी? ह्याला जमीन बऱ्यापैकी ऑर्गॅनिकच गोष्टी आहेत, बरं. त्याच्यामुळं बाकीचं असं गवत उगवायचं प्रमाण कमी आहे ह्याच्यात. जर तुम्ही रासायनिक वापरलं तर गवत पण शेतात जास्त उगवतं मोठ्या प्रमाणात येतं. सर बुंद्याच्या बाबतीत काय वाटतं? आता हा जर बुंदा बघितला सर, हा जर बुंदा बघितला सर अलियनवरती, बघा मी शेतकऱ्यांना दाखवतो यामध्ये. आता हा बुंदा आहे सर, बरोबर सर, हा काय लष्टर आहे त्याच्यावरती, बुंद्यावर बघा ना काय तेज आहे बघा सर, तेज पहा ना कसं आहे बुंद्यावरती, पहा त्यावरती. आता तुम्ही जर बघितलं सर, बुंद्याचं पोषण चांगलं झाल्यामुळं वरती घड मोठं पडलेलं आहे. अहो सर जवळजवळ 1 मीटरचा घेरा आहे सर याचा. 1 मीटर म्हणजे जार जेवढा असतो का, जार आपला जर आपण ज्या पाण्याचा, तेवढ्या पाण्याच्या जार एवढ्याचा तर घेरा आहे सर. आम्ही काय बुंद्याला टेप लावलेला आहे, तो जारपेक्षा 10 इंच जास्त आहे. जारपेक्षा पण 10 इंच जास्त आहे. हे जर क्वालिटी पाहिली सर, मला सांगा, आणि ह्याचा जर घेरा पाहिला, ह्याच्या पाठीमागं जर तुम्ही खाली कृषी अमृत दिलं होतं, बरोबर का नाही सर, खालच्या साईडला, तुमच्या ह्याच्यामध्ये जर कुठं सर पांढऱ्या मुळे जमिनी वरती झाले ते पूर्णपणे मुळी प्रॉपर मुळी चालते, त्याच्यामुळं करप्या नाही आणि बागेला दुसरा काय हे नाही, आजार नाही, कसलाच आजार नाही. आता तुम्ही मला एका ठिकाणी पूर्ण जमिनीवरती पांढरी मुळी दाखवतो,
बरोबर का नाही? म्हणजे डायरेक्ट जमिनीवरती पांढरी मुळी आली त्याच्यामध्ये. आता खालच्या साईडला जर बघितलं सर कुठंच गवत नाही, विशेष म्हणजे बघा ना कुठंच तुम्हाला गवत दिसत नाही. आता बघा इथेच दाखवतो तुम्हाला, इकडे या. मी तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांना. शेतकरी मित्रांनो, तुम्ही चकित करण्यासारखी गोष्ट आहे बघा. ही तुम्ही जर माया पुढे पाहताय बघा, आता हे जवळून ही जवळजवळ सर सगळी पांढरी मुळीवरती आली, पूर्ण मारती पांढरी मुळीवरती. बघा बघा याच्यावरती. तुमचं खरं रहस्य तर खाली लपलंय सर, वरती तर निमित्त आहे. खरी ताकद कुठे आहे सर बघा. अतिशय जबरदस्त पांढरी मुळी तुम्हाला याच्यामध्ये दिसते. सर मला एक थोडंसं तुमच्याकडे जाणून घ्यायचं. समजा आता हा जो घड आहे, आता समजा तुमच्याकडे हा घड आहे, आता बघा सर हा घड आहे. याच्यामध्ये एकच ठिकाण नाही, तुम्ही कुठे जरी बघितला सर घडाची संख्या आणि घडाची क्वालिटी सर सगळीकडे तुम्हाला एकसारखी दिसते. त्याच्यामध्ये एक समान आहे, एक समान आहे, सगळ्या गोष्टी एकसारखीच आहेत. थोडंच खाली खाली तर पांढरी मुळी जबरदस्त आहेत. शेतकऱ्यांनी मी अजून दाखवतो त्याच्यामध्ये. म्हणजे घड तुम्ही इकडे जर कुठेही गेला बघा, आता आपण इकडे जाऊया. त्याच्यामध्ये लेंथ पहा. आता जवळजवळ सर हा पहा इकडे बघा सर, ह्याची लेंथ तर केवढी आहे बघा. हा केवढी मोठी लेंथ आहे बघा. हे तर आता बघा हे तुम्हाला घड दाखवतो. इथं एक आहे. आता सर इकडे बघा, आता बघा हा पाठीमागचा घड बघा. आता हा काय वाटतं हे जवळजवळ 45 किलोमीटर सहज बघा. सहज हा 45 आणि वरती पाहा तुम्ही, वरपासून खाली सर याचा बुंदा काय बघा ना. हा आणि ह्याच खरी ताकद बघा इथं लपली. एससीटी वैदिकची बाग सर, तुम्हाला असं वाटतं का जे शेतकऱ्याला केमिकल वापरू लागले मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे करप आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या एससीटी वापरल्यानंतर फायदेशीर ठरतात आणि केमिकल वापरल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी येणारच? हे तुमचं ऑब्झर्वेशन आम्हाला ऐकायचं आहे महाराष्ट्राला, की नेमकं दोन्हीला तुम्हाला काय फरक जाणवला? वैदिक तंत्रज्ञान वापरलं का नाही, केळीला सगळ्यात महत्वाचं असते की केळीची मुळी स्ट्रॉंग चालली पाहिजे. कारण हे कमी दिवसाचं पीक आहे, 11 महिन्याचं पीक आहे. त्याला मुळी स्ट्रॉंग चालली तरच, खाली मुळी नीट असेल तर वर झाड व्यवस्थित राहतं. आता जी पांढरी मुळी तुम्ही खाली जे पाहिले सर, शक्यतो लोकांना खाली मल्चिंग करून सुद्धा भेटत नाही. काही लोकांना म्हणजे केमिकल वाल्यांना तर भेटत नाही, हे दुर्मिळच आहे त्यांच्यासाठी. आज जे तुम्ही पाहिलं सर, जी केमिकल वाले भरपूर प्रमाणात करू राहिले त्यांच्याकडे जे करपाई व्हायला, जर आपण खर्चामध्ये बजेट काढायला गेलो सर, एक्झाम्पल जर आपण ह्यांच्यावरती केमिकलवरचा खर्च केला असता तर आपल्या रोगावरती किती खर्च झाला असता? म्हणजे महिन्यात सर एवढा खर्च होतोच रोगावर केमिकलच्या. केमिकल जास्त प्रमाणात यूज केलं का मग मुळी बंद पडल्यानंतर ते ऍक्टिव्ह करायसाठी खर्च करावा लागला असता. करप्यासारखा रोग, परत वादी शॉर्ट जर पडली. मी ह्याला एकही वादीचा हात घेतलेला नाही, काहीच हार्मोस दिलं नाही. वादीचं जे फवारणी असते ह्या गडांना एकही नाही, कसलीच नाही. एकही फवारणी. मला सांगा, जर आपण जे केमिकलवाले मारतात समजा हायजेनसाठी, जरी त्यांनी मारला असं सर, मला दाखवा केमिकल एकाही बागेत झाला आणि मला असा घड दाखवा. अजूनपर्यंत ह्याच्या एकही वादीचं हे नाही. बर, ह्याला बड इंजेक्शन नाही, हे नॅचरली घड पडलेलं, एकदम नैसर्गिकरित्या. नॅचरली. म्हणजे हे वाढण्यासाठी पण इंजेक्शन मार्केटमध्ये बड इंजेक्शन असते, ते मच्छर वगैरे बसू नये किंवा त्याची ग्रोथ व्यवस्थित व्हावी त्याच्यासाठी असते. ते कमळ बाहेर निघताना तसं वापरलं, मी यूज केलेलं नाही, काहीच यूज केलं नाही. ऑलरेडी नशा तुमच्या झाडामध्ये आहे ना एससीटी वैदिकचे. झाडाचं पोषण चांगलं झालं होतं त्याच्यामुळं घड मोठे आपोआपच पडले, काहीच करायची गरज नाही पडली. झाडाचं केळीचं काय आहे माहित आहे का खरं गमक, जोपर्यंत येण व्हायच्या आधी जोपर्यंत जेवढे तुम्ही चांगले स्ट्रॉंग समजायचा तेवढं तुम्हाला पुढे घड मोठा करायला त्रास कमी. ओके. एकदा येण चालू झाल्यानंतर तुम्ही त्याला किती जर सोडलं तर ते जास्त अपटेक करतच नाही. मला तुमचा हा पण अनुभव ऐकायचा की ज्यावेळेस आपण हेच पाहून कांद्याला तुम्ही वापरलं होतं, कांद्याचा काय अनुभव आहे? कांद्याला वापरलं होतं कृषी अमृत मी. कांद्याची साईज बघायला भेटेल तुम्हाला, 250 ग्राम प्लस सगळी साईज. एवढी एक कांद्याची? अहो लोकांच्या चिंगड्या निघू राहिल्या, तुम्ही तर म्हणता डायरेक्ट 250 ग्रामची साईज. त्याच्यात चिंगळे हे वकलच नाही त्या कांद्या, काहीच नाही. आज जर तुम्ही बघितलं सर, काय वाटतं? ही सगळी तुम्हाला जर बाग पाहिली, मी तर ऐकलं की तुम्ही एकदा तरी चक्कर मारताच, म्हणजे करमतच नाही. आणि जास्तीत जास्त करून आता सगळं म्हणजे माझ्यासोबत जे माझे मित्र आहेत त्यांचा पण भर आता ऑर्गॅनिक कडे एससीटी कडे हे पाहून झालं. तुम्ही मी तर ऐकलं कंपनी स्वतः इथं आली होती.
ज्याची रोपं तुम्ही घेतलेत कुठल्या कंपनीची रोपं घेतली? मायक्रोसनचे रोप आहेत. ओके. त्यांनी बघितले होते हे बाग येऊन त्यांच्या डीलरने ज्यांच्याकडून मी रोपं घेतली हा. त्यांनी सुद्धा ही बाग बघितली होती. ओके. त्यांना एक मदर प्लांट ह्याचा रिटर्न पाहिजे. याचा परत पाहिजे. आणि हे जर आता जर त्यांनी हा पाहिलं सर की या मदर प्लांटवर एवढा खतरनाक हा घड बसलाय म्हणजे एक ठिकाणीच नाहीये, कुठेही गेलं तर कुठं. आणि विशेष म्हणजे पानांची क्वालिटी, आता वरती जर पहिली पानाची क्वालिटी सर म्हणजे 6-7 फुट पाणी झाली सर याचे. पान जोपर्यंत खाली मुळी व्यवस्थित आहे का हा. नाही, तोपर्यंत पान प्रत्येक निघणार पहिल्या पानापेक्षा मोठं निघतं. बरं. पण खाली मुळीला प्रॉब्लेम आला का पोगा अडकणं, परत पोग्यासाठी पोगा व्यवस्थित करण्यासाठी वेगळा खर्च. जोपर्यंत मुळी चांगली आहे तोपर्यंत वर काहीच होत नाही. काहीच होऊ शकत नाही. केळीचं सगळ्यात मोठं हेच आहे गमक की ज्या शेतकऱ्याची मुळी व्यवस्थित चालते त्या झाडांना काय होत नाही, काहीच जास्त होऊ शकत राबावं लागत नाही. क्या बात. हा. जवळजवळ सर मला सांगा ना, जवळजवळ 40 किलोचा हा गड बसला सर. असं गृहीत धरू आपण 75 तर पुढे भरणारच आहे सर. साधारण 3000 झाडं तर किती टन माल जाईल एक अंदाज? 90 टनाच्या आसपास जाईल. सहज 90 टन. मला सांगा सर, ज्या लोकांकडे केळीच्या घडासाठी भरपूर हार्मोन्स वापरत होतात, अनेक गोष्टी त्यांना कराव्या लागतात, मच्छरसाठी भरपूर प्रयोग करावा लागतात. इथं जर त्याची लष्कर जर पाहिला ना सर याच्यामध्ये मच्छर पाहिला नाही हो इथं, म्हणजे नच्छरला पण लाज वाटेल इथं बसायला. का हो एवढी जबरदस्त आहे. आणि मला पाहिजे म्हणायचं की तुमचे वडील बी ज्यांना म्हणजे राज्यस्तरीय पुरस्कार भेटले. वडिलांना महाराष्ट्रात उसात थोडं 93 टन काढल्यामुळे महाराष्ट्राच्यात पहिला नंबर. ऊसभूषण पुरस्कार 2009. क्या बात आहे. पण वडील सुद्धा इथे येऊन तुमची पाठ थपटली त्यांनी की आज ज्या पद्धतीचा पुरस्कार त्यांना भेटला होता, आज खऱ्या अर्थाने या व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला भेटायला पाहिजे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने केळी आणली आणि ज्या पद्धतीने क्वालिटी, काही अनुभव नसताना सर म्हणजे केमिकलवाली फसतात कुठं अति हुशारपणा केल्यामुळं. कारण तुम्ही ज्यावेळेस पण मार्केटमध्ये जाता सर, सगळ्यात महत्वाचं काही जमिनीचं पोत महत्वाचं. आणि तुम्हाला ते माहिती होतं की जमिनीचा पोत जर सुधारला तर वरती रोगावरती खर्च करायची गरज नाही. आज मला सांगा ना सर, याच्यासाठी मार्केटमध्ये हाच बाग समजा इतरांची आहे, तुमचं पाहून काही लोकांनी खाली लावली आहे म्हणजे वैदिक वापरली, त्यांची अवस्था मी पाहिली, घड एवढे कसं निघलेत, फाण्यात त्यांच्या एवढे शकच पडले ते. आणि हार्मोनचा बॅलन्स अनबॅलन्स करून ठेवला. आणि असा घड तर मला दाखवा सर, पाठीमागा हा बुंदा दाखवा मला, एवढा मोठा बुंदा सर मला दाखवा. हा हार्मोन इम्बॅलन्स झाला का नाही, बुंदा वाढत नाही. आणि सगळ्यात ह्या केळीच्या पिकाला आहे का नाही, सगळा पानावरती सगळे सगळ्याची ग्रोथ चांगली असेल तर मग बागेला प्रॉब्लेम काय येत नाही. तुम्ही ह्या पाठाच्या पाण्याने ज्यावेळेस पाणी देत होता, ड्रिपने म्हणा पाठाच्या पाण्याने म्हणा, तुम्ही काही सेटिंग चार्जेस साईड चार्जेस सोडलेत का? मी ह्याला हे सोडले साईज चार्जर आणि क्वालिटी चार्जर, क्वालिटी साईज मिक्स करून सोडलं. क्वालिटी साईज ह्याचा तुम्हाला काय फायदा झाला? अजून ह्याला फुगायचं औषधच सोडलं नाही तर काहीच नाही. अजून ही नॅचरली आहे सगळं, नॅचरलच चालू आहे. त्याला एकदा साईज चार्जर सोडलेलं, एकदाच सोडलंय ते, त्याचाच परिणाम आहे. आणि मगाची पांढरी मुळी त्याच्यामुळे झाली. 2 लिटर एका टायमिंगला मी सॉइल चार्जर सोडतो. ओके. आता कांद्याचा अनुभव एक्सलेंट आहे, केळीचा अनुभव एक्सलेंट आहे, तुम्ही आता डाळिंबाला वापरता, डाळिंबाला पण देत आहे, तो एक अनुभव सांगा. डाळिंबाला आता आणखी भरायचा आहे बेसळ डोस त्याला, आणखी त्याला सॉइल चार्जर ड्रिप मधनच सोडत होतो. त्याला तर दुसरं सॉइल चार्जर सोडून दुसरं त्याला काय वापरलं काहीच नाही. आम्ही आता झाडं बघितली एकदम खतरनाक झाडं होते. म्हणजे सगळा जर आपण फिरून आलो तर एकच लक्षात येतं सर, जमिनीचा कस महत्वाचा आहे. जमिनीचा जोपर्यंत मातीव पोषण होत नाही का नाही तोपर्यंत पीक पोषलं जाऊ शकत नाही. मातीचं पोषण केल्याशिवाय पीक होऊ शकत. ज्यांनी ही टेक्नॉलॉजी बनवली राम सरांनी, काय सांगाल अशा तंत्रज्ञान व्यक्तींना, काय सांगाल तुम्ही ज्यांनी समर्पण केलं साठी वैदिकसाठी असं मोठं तंत्रज्ञान बनवलं, तिथं हजारो शेतकऱ्यांच्या घरामध्ये आज यश पाहायला भेटतंय, गायी वाचवल्या, अशांना काय तुम्हीच म्हणाल? राम मुखेडकर सरांनी शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ही माती वाचवली. मातीची सेवा त्यांनी भरपूर त्यांच्याकडून झाली. देशभक्ती कुठल्याही मार्गाने होऊ शकते, ही देशाची सेवा आहे. हे माती वाचव आणि खरं ह्याला शेतीला आहे का नाही, जर
मोठ्या प्रमाणात रासायनिकचा मारा झाला तर पुढल्या 10 वर्षात जमिनी पुढल्या पिढीला आपण स्वतः द्यायला सक्षम राहणार नाही त्यांच्या हातात. खरे कारण हे पिकणार नाही ते. म्हणजे जवळजवळ आज म्हणलं ना सर, चांगला म्हणजे तुमचं शिक्षण बी खूप चांगलं आहे. तुम्ही पुण्यातनं सोडून इथं आलाय. काय करत होते पहिले? मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतो. अच्छा, एमपीएससीचा अभ्यास करत होता. मग ज्यावेळेस तुम्ही इकडे आले ते सगळं सोडून, आज असं वाटतंय का सर स्वतःची शेती एवढी मोठं चांगलं, आज त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवू शकतो आपण? 100% त्याच्यापेक्षा जास्त पैसा बी कमवू शकतो आणि समाधानी बी आहे. आणि एकदम समाधानी. क्या बात आहे. काय सांगाल जे पुणे जिल्ह्यातले सगळे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना तुमचा एक छोटासा अनुभव काय सांगाल की जे शेतकरी केमिकल वळतात त्यांना खूप प्रचंड नुकसान होऊ राहिलं, अशी केळ त्यांना पिकवायची पण मिळू नाही राहिली, असं सगळ्या गोष्टी तुम्ही काय सांगाल? मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरुणांना सांगेन की तुम्ही शेतीकडे वळा. स्वतःची शेती असेल तर स्वतः करा आणि मातीचं पोषण व्यवस्थित करा. खूप खूप धन्यवाद सर, आपला आभार. थँक्यू, धन्यवाद.